माझी अक्कल एकदम शून्य झालती, त्यामुळेच मला माकड चावलं. तर मी तुम्हाला सांगतेच कसं कसं झालतं. पण हे माकड जे आज आले ना, ते आमच्या पोर्चमध्ये आलं होतं. तर मला चावलेलं हे माकड नाहीये. तर मला माकड मागच्या 3-4 महिन्यामध्ये चावलं होतं आणि असंच इव्हनिंगचा टायमिंग होता आणि ते माकड थोडं छोटं होतं. मला असं वाटलं की म्हणजे एवढं हार्मफुल वगैरे नसलं आणि एकदम क्यूट असं पुक्कीवाला माकड होतं. तर मी घरातनं केळ आणि चपाती घेऊन गेले बाहेर माकडाला द्यायला. तर माकडाला चपाती दिली, त्या माकडाने चपाती काही घेतली नाही. नंतर मी माकडाला केळ दिलं, माकडाने केळ घेतलं माझ्या हातातनं आणि मी माकडाला इतकं चिटकून बसले होते ना, म्हणजे की एकदम लहान बेबीला असं कसं आपण त्याच्या जवळ बसतो सेम तसं. मला वाटलं नाही की हे माकड चावलं वगैरे. आणखीन माझी अक्कल 3-4 वेळा शून्य झाली. कधी? जेव्हा मी माकडाला दिलेलं केळ माकडाच्या हातातनं रिटर्न घ्यायला लागले. मला असं वाटलं की त्याला ते सोलून साल काढून द्यावं म्हणजे माकड खाईल. त्या माकडाला वाटलं की त्याचं केळच मी रिटर्न घ्यायला लागले, म्हणून त्या माकडाने माझा हात पकडला आणि तोंडात धरून चावलं. इतकं दात बुडत होते म्हणून मी माकडाच्या तोंडातनं हात ओढला, तरी पण मला 4 दात लागलेच होते. त्याच्यानंतर एवढे सारे इंजेक्शन्स, ट्रीटमेंट वगैरे झाली. तर मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे माझ्या चुकीमुळे मला माकड चावलं होतं. आणि इथं आज आम्ही काढत होतो झाडाची चक्कू, तर चक्कूला पाडा आला होता आणि भरपूर चक्कू लागले. तर आता ह्या झाडाला दरच वर्षी भरपूर चक्कू येतात, नर्सरीमधून आणलेलं झाड हे. आणि विषय असा आहे की घरी फक्त चक्कू खायला माणसे 2 आणि माझा तर असा विषय की किती का आवडीचा पदार्थ असे ना, 1 ते 2 वेळा खाल्ल्यानंतर मला खाऊच वाटत नाही. मग की खाऊन खाऊन तर 2 माणसं किती चक्कू खाणार. आणि त्यातनं माझ्या मम्मीचा असा विषय की तिला कुठली पण गोष्ट आहे ना, सगळ्यांना वाटली आणि नंतर आपण खाल्ली ना, मग असा तिला सुकून मिळतो. एक सगळ्यांना दिलं, सगळ्यांसोबत शेअर केल्यावर. असं एकटं खाल्ल्यावर पचत नाही असा विषय. त्यामुळे ह्या चक्कूचं 200% चक्कू वाटप होणार आहे. तरी पण मला माहिती आहे. तरी पण मी म्हणलं असू द्या काढू लागावं. नंतर चक्कू वगैरे काढू लागले. असं काय होता व्लॉग. चलो बाय.